अकोला शहरात शिक्षणासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलीचा धावत्या ऑटोमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलीच्या प्रसंगावधानामुळे ती सुटली आणि आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। अकोला शहरातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग आणि अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। परतवाडा येथील 16 वर्षीय विद्यार्थिनी अकोल्यात नीट परीक्षेच्या तयारीसाठी राहते। आजारी असल्यामुळे ती काही दिवस घरी होती, मात्र शुक्रवारी सायंकाळी ती अकोल्यात परतली। बस स्थानकावरून खोलीकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षा घेतला। ऑटोमध्ये बसल्यानंतर चालकाने रस्ता बदलून गाडी वेगळ्याच दिशेने नेण्यास सुरुवात केली। परिस्थिती संशयास्पद वाटताच मुलीने प्रसंगावधान राखून आपल्या मित्राशी फोनवर संपर्क साधला। याच वेळी ऑटो चालकाने तिचा हात पकडून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आणि विनयभंग केला। प्रतिकार करणाऱ्या मुलीच्या हातावर आणि दंडावर चावा घेतला, मात्र धाडसाने तिने स्वतःची सुटका करून थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी तात्काळ आरोपी जाफर खान सुभेदार खान राहणार नायगाव अकोला याला अटक केली आहे। ऑटो क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि ऑटो ही पोलिसांनी जप्त केला। या घटनेनंतर प्रहार संघटना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे। रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे, त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली आहे। नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून किंवा मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला। तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने थोडी चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकाऱ्यासोबत पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे, रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे सध्या।